देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक सध्या पार पडतेय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये नवाब मलिक देखील उपस्थित आहेत। नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास याआधी देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केलेला होता, मात्र नवाब मलिक या बैठकीसाठी उपस्थित होते आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। निलेश, या राष्ट्रवादीच्या बैठकीला नवाब मलिक देखील उपस्थित होते आणि त्यामुळे भुवया देखील उंचावल्या आहेत। काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, आपण पाहिलं असेल की मागच्या अधिवेशनामध्ये खास करून नवाब मलिक ज्यावेळेस अधिवेशनामध्ये उपस्थित राहिले त्यावेळेस घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता। हाच दबाव झुगारल्याचा आता आपल्याला पाहायला मिळते। नवाब मलिक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते। महत्त्वाची बाब, त्यांना या बैठकीचं निमंत्रण होतं, म्हणूनच ते या बैठकीला उपस्थित राहिल्याची बाब आता समोर आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेस पत्र लिहिलं होतं त्यावेळेस त्यांना स्पष्ट केलं होतं की नवाब मलिक यांच्यावर आम्हाला वैयक्तिक कुठलेही आमचे आरोप नाही आहेत, मात्र ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत देशद्रोहाचे आरोप आहेत, त्यामुळे देशद्रोहाचा आरोप असणारा व्यक्ती महायुतीचा घटक असू शकत नाही। त्यामुळे नवाब मलिकांपासून कुठेतरी अंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं साधावं अशा पद्धतीचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं आणि त्यानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं अंतर देखील साधल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आज मात्र देवेंद्र फडणवीस यांचा कुठेतरी दबाव झुगारून आज नवाब मलिक या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। ठीक आहे, आता याचे नेमके काय पडसाद उमटतात ते देखील पाहावं लागेल। निलेश, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।